अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात महायुतीची बैठक सुरू आहे। या बैठकीला चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि स्वतः अजित पवार उपस्थित आहेत। सोमवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महायुतीच्या प्रचाराचं नियोजन आणि अन्य काही प्रश्न प्रचारासंदर्भातले मुद्दे यावरती ही चर्चा होणं अपेक्षित आहे। पुणे, शिरूर, बारामती, मावळ अशा 4 मतदारसंघांच्या नियोजनाबद्दल सुद्धा ही चर्चा होणं अपेक्षित आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल या बैठकीबद्दल, ताजे अपडेट्स काय? पुण्यातल्या कॉन्ड्रॉड हॉटेलमध्ये ही सध्या बैठक सुरू आहे। ज्या बैठकीला अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि महायुतीतले घटक पक्षातले सगळे नेते, महत्त्वाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत। एकूणच पुणे लोकसभा असेल, मावळ लोकसभा असेल, शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभा इथल्या उमेदवारांसाठी महायुतीच्या कशा पद्धतीने येत्या पुढच्या काळातलं नियोजन करायचं, काय रणनीती प्रचाराची ठरवायची, हे या बैठकीमध्ये चर्चेलं जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बैठकीत आता सूचना दिल्या जातात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून, त्या म्हणजे सोशल मीडियावर कशा पद्धतीने ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे हे आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं जातं। बैठकीमध्ये जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे, या सभेबद्दल देखील चर्चा सुरू आहे। कशा पद्धतीने कार्यकर्त्यांची जमवाजमव करायची आणि कशा पद्धतीने 29 तारखेला जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे त्याचं नियोजन करायचं, याच्या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या महायुतीच्या नेत्यांकडून, जे आत्ता बैठकीला उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी आहेत त्यांना दिल्या जातात। अत्यंत महत्त्वाचा हा खरं म्हणजे 29 तारखेचा कार्यक्रम महायुतीच्यासाठी म्हणून या 4ही लोकसभा मतदारसंघांसाठी महत्त्वाचा आहे। बारामती, शिरूर, पुणे आणि मावळसाठी या सगळ्या लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते या बैठकीला सध्या उपस्थित आहेत आणि ह्या सगळ्या बैठकीतले जे कार्यकर्ते ते त्यांच्या भागामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या दिवशी पुणे दौऱ्यावर आहेत त्या दिवशी कशा पद्धतीनं कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रेसकोर्सच्या मैदानावर, विशाल असं मैदान आहे, 600 एकर ज्या मैदानाची कॅपॅसिटी आहे, अशा एवढ्या मोठ्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा, ज्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती आणि पुणे विशेष चर्चेत असलेले हे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि म्हणून मग सगळ्या कार्यकर्त्यांची जमवाजमव, त्याचं नियोजन आणि एकूणच कशापर्यंत लोकांमध्ये प्रचार करायचा आहे, या सगळ्या संदर्भाने या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा या बैठकीमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।